नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातो? मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, थळ घाटामधून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीस मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीस मिळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गोदावरी नदीस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून कोणती नदी वाहते? पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून कोणती नदी वाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भीमा नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, 1 ऑगस्ट 1920ला खालीलपैकी कोणाचे निधन झाले? 1 ऑगस्ट 1920ला खालीलपैकी कोणाचे निधन झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बाळ गंगाधर टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, पसायदानचे लेखक कोण आहेत? पसायदानचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संत ज्ञानेश्वर हे पसायदानचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1873 या साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पंडिता रमाबाई यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12 जानेवारी 1863. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे जनक कोण? हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे जनक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होते? महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आनंदीबाई जोशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील पहिली पंचतारांकित हॉटेल कोणते? महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हॉटेल ताजमहल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पुणे ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पुणे ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मांजरी पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणते? महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चंद्रपूर हे शहर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आर्वी पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रॅमन मॅग्सेसे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कर्नाळा रायगड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ओडिसा या राज्याचे कलिंग प्रदेश हे ऐतिहासिक नाव आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. हरियाणा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गुरुधाम या नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तेरेखोल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नर्मदा नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, शोभा डे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. घटनेने नागरिकांना मूलभूत हक्क बहाल करून कशाची हमी दिली आहे? घटनेने नागरिकांना मूलभूत हक्क बहाल करून कशाची हमी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, व्यक्ती स्वातंत्र्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पश्चिम बंगाल या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. भारतीय गौरव योजना कोणामार्फत सुरू केली आहे? भारतीय गौरव योजना कोणामार्फत सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भारतीय रेल्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आपल्या शरीराकडून जमिनीवर किमान दाब पडतो? खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आपल्या शरीराकडून जमिनीवर किमान दाब पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, झोपलेल्या अवस्थेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी काय वगळता अन्य वनस्पती दीर्घजीवी आहे? खालीलपैकी काय वगळता अन्य वनस्पती दीर्घजीवी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. वनस्पतीची अंगरचना किती ऊती संस्थाची बनली असते? वनस्पतीची अंगरचना किती ऊती संस्थाची बनली असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 3. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. विद्युत उपक्रम फ्यूज ताऱ्याचा वापर करताना कोणती बाब विशेषत्वाने लक्षात घेतली जाते? विद्युत उपक्रम फ्यूज तारेचा वापर करताना कोणती बाब विशेषत्वाने लक्षात घेतली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कमी द्रावणांक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. गोंडी भाषेमधून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने सुरू केली आहे? गोंडी भाषेमधून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गडचिरोली या जिल्ह्याने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणते प्रथिने स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्ही समृद्ध आहे? खालीलपैकी कोणते प्रथिने स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्ही समृद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सोयाबीनचे दाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणते कमिशन नेमले होते? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणते कमिशन नेमले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हंटर कमिशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते? स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, केरळ हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रपतीला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आढळतो? भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मार्गदर्शक तत्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. शेती हा विषय परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? शेती हा विषय परिशिष्ट 7 मधील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या पुरी होण्यास किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे? भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या पुरी होण्यास किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 10% असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांचे पदग्रहण करण्यापूर्वी कोणाच्या समोर शपथ ग्रहण करावी लागते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांचे पदग्रहण करण्यापूर्वी कोणाच्या समोर शपथ ग्रहण करावी लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राज्यपालांच्या समोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. देशातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? देशातील पहिले 24 तास सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मोढेरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. देशातील पहिला संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? देशातील पहिला संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सावरगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नैवेली या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. हिरोशिमा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हिरोशिमा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6 ऑगस्ट या तारखेला हिरोशिमा दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विदर्भ आणि मराठवाडा हा विभाग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चेंबूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे हा जिल्हा. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.